अरे हा एवढा गुलाल? गुलाल नाही, अपमान आहे अपमान. अपोजिट पार्टीने आमचा केलेला अपमान. आज क्रिकेटची मॅच होती. विद्युत अरे त्यांनी हरवलाय. हरवलाय नाही, तोंडावर पाडलाय, तोंडावर. तुला सांगतो त्या समोरच्या पार्टीकडे भाई असा कडक स्पिनर होता. आमचे बॅट्समन एक एक बॅट्समन जायचा, फक्त उभा राहत होता. डायरेक्ट क्लीन बोल्ड. कळतच नव्हतं बॉल कुठून येतोय, कुठं घुसतोय, कसा घुसतोय. बरं त्याच्यानंतर आहे ना, मी फिल्डिंग पण एवढी टाईट लावली आहे ना. अरे पण यार तो कुठून कसे मारत होते काहीच कळत नव्हतं, नुसते फोर. बरं आमच्या टीम मध्ये सगळे थुकरट प्लेअर भरून ठेवलेले. बरं ज्याला चांगलं खेळता येतं, ज्याला सगळं कळतं, त्याला घरी बसावं लागतंय. तुला सांगतो विद्युत, अरे यार आम्ही श्रेयसला खरंच खूप मिस केलं यार. एवढा मिस केलं की तुला सांगू शकत नाही. ते मॅचचं सगळं राहू दे बाजूला, पण तू इथे काय करतोय? कार्तिकी मॅडमच्या घरी जरा प्रॉब्लेम झाला होता. काय झालं? त्यांच्या मिस्टरांनी त्यांना मारायला माणसं पाठवली. काय? हो. स्टेटमेंट दिलं म्हणून? अरे देवा. पोलिसांनी त्याला पकडलंय, तरी पण तो शांत काय बसत नाहीये. त्या तिच्या नवऱ्याला आहे ना चांगला निकालात काढला पाहिजे. बाबा मला सुद्धा वाटतं रे की कार्तिकी मॅडमने वेगळं व्हावं, पण आपण बोलून काय होणार आहे? त्यांचं त्यांना वाटायला हवं ना. त्यांचं त्यांना जरी नाही वाटलं ना तर टेन्शन घेऊ नकोस. आपण त्यांना ट्रेनिंग देऊ. आपल्याकडे ना भारी ट्रेनर बसलाय. नाती कशी तोडावीत. सॉरी विद्युत, म्हणजे मला तसं म्हणायचं नव्हतं. अरे ते अपचूक. डोंट वरी, तुझं बोलणं मी स्पोर्टिंगली घेऊ शकतो. आणि ऍक्च्युली ना मला तुझ्या बोलण्याचा राग मुळीच येत नाही. तुझा स्वभाव एकदम छान आहे. तू एकदम वातावरण हलकं फुलकं करतोस. किती छान गोड बोलतोस रे तू. तू वकील उगाच झाला. तुला ते मानसोपचार तज्ञ व्हायला पाहिजे होतं. बरं बाबा, मला असं वाटतं की ना श्रेयसनं खूप स्ट्रेस घेतोय आणि या परिस्थितीत त्याने स्ट्रेस घेणं योग्य नाहीये. तू टेन्शन घेऊ नकोस, मी आहे ना. पण मला एक सांग, तुझ्या डोक्याला काय कमी त्रास आहे का म्हणून तू आता श्रेयसचं टेन्शन घ्यायला बसलायस? तू आणि वहिनी, तुम्ही दोघं जुळे भाऊ बहीण आहात का? त्या वहिनी पण सगळ्या जगाचं टेन्शन घेतात, तू सुद्धा सगळ्या जगाचं टेन्शन घेतो. तुमच्या मेंदूला थकवा जाणवत नाही का रे? अरे काय बघ बरं, किती छान सुंदर असलास. असाच हसत जा, फ्रेश राहत जा. आजूबाजू वातावरण कसं एकदम प्रसन्न फ्रेश होऊन जातं. बरं, थँक्यू. निघू मी आता. ए कुठं निघालायस? तू कुठे जायचं नाहीयेस? किती दिवसांनी भेटतोय. हा मी तुला असं सोडणार नाही. पार्टी तू द्यायची मला, चहा पाच. चल. बरं आई, मी पार्लर मध्ये जाते. ऐक ना कार्तिकी, मी पार्लर मध्ये चालले. बऱ्याच दिवसात मी पार्लर मध्ये गेले नाही ना, म्हणून. आई आणि मयू घरी आहेत, त्यामुळे तुला काहीही लागलं तर त्यांच्याकडे माग. अजिबात लाजायचं नाही, कळलं? अहो अश्विनी मॅडम, तुम्ही किती करता हो माझ्यासाठी. याआधी मला इतक्या चांगल्या घरामध्ये इतक्या समजूतदार माणसांसोबत नाही हो राहायला मिळालं. पण हे फक्त आणि फक्त तुमच्यामुळे मिळतंय. मी किती जरी काही केलं ना तरी पण तुमचे हे उपकार नाही फेडू शकणार हो. अगं उपकाराची भाषा काय करतेस? तू मैत्रीण आहेस ना माझी, आणि जोपर्यंत तू व्यवस्थित बरी होत नाहीस तोपर्यंत तू इथून जायचं नाहीस, कळलं तुला? ठीक आहे, नाही बोलणार. पण मी सुद्धा एक गोष्ट ठरवली आहे. बसल्या जागी करता येणारी सगळी कामं आता मीच करणार आहे. म्हणजे कपड्यांच्या घड्या घालणं, भाजी निवडणं, लसूण सोलणं किंवा खूचा अभ्यास घेणं, ही सगळी कामं मी करणार आहे. पण प्लीज यासाठी तुम्ही मला अडवायचं नाही. माझी पण एक अट आहे, मला मॅडम वगैरे बोलायचं नाही, अश्विनी म्हणायचं. ठीक आहे, येऊ मी? उशीर होतोय मला. ये, सांभाळून जग. घरातली सगळी कामं करायची, कळलं का? दुखतं का? हे बघ, हा असा नेहमी व्यायाम करायचा आणि रोज चालायची पण प्रॅक्टिस करायची, बरं का? नाहीतर या 4 BHK कडे बघितलंस तर तुला असं वाटेल की माणसं बसलेलीच असतात आणि तू चालायचं पण विसरून जाशील बुवा. हो, अहो रोज मॉर्निंग वॉकला जाते, ते दिसत नाही तुम्हाला? हो दिसते ना, पण तुम्ही ना अशा तिरप्या तिरप्या चालत असतात. हो, तुम्हाला कोणी सांगितलं? उगाच बायका तुमची नक्कल करत असतात सगळी. बायका माझी नक्कल करतात?
काय ग तुला काय झालं हसायला? आणि अगं हा त्यांचा कॉम्प्युटर ना. अगं काय काय महत्वाचं असतं, उगीच लुडबुड करू नकोस. आजी तू थांब जरा. काकू पुरे झालं आता, मला ना खूप दमल्यासारखं होतंय. बर. हो आजच्यासाठी बास झाला, उगीच जास्त दमू नका तुम्ही. काय ग काय झाला? रिझल्ट लागला की काय कोणाचा? आजी अगं काय 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 करते काय? त्याहीपेक्षा खूप चांगली गोष्ट घडली. सांग बाई सांग एकदा. खूप दिवसात कोणतीही आनंदाची बातमी मिळाली नाही, सांगून टाक एकदा. आई येऊ दे, मग सगळ्यांच्या समोर सांगते. आहे का तुझं? काय ग काय सांगणार आहेस ताई आल्यावर? आणि ताई पार्लरला जाऊ लागली का? हो येईलच ती इतक्यात. अगो हे काय? इतक्या दिवसांनी जरा बाहेर गेलो ना शेजाऱ्यांकडे, तर कसं फ्रेश झाल्यासारखं वाटतं. म्हणून लगेच बुद्धिबळाचा डाव मांडला. मग काय, त्या खोलीत मी आणि श्रेयस एकत्रित होतो तरी देखील डाव मांडायची इच्छा होत नव्हती. कंटाळून गेलो होतो. अहो मला वाटलं तुम्ही सेक्रेटरीकडे गेलात, शेजारी गेलात ही माहित असतं तर विद्युत आला तेव्हा हाक नसती मारले. विद्युत आला होता? हा. अरे चुकामुक झाली त्याची, म्हणजे भेट नाही झाली. वकील साहेब जर आले असते आणि भेटले असते तर सांगितलं असतं तुम्हाला. कशी चिटिंग करताय तुम्ही? क्या मी चिटिंग करतो? खाली बघ, तुझा राजा गेला चेक अँड मेट. कळलं ना, माझा वजीर तिथेच होता. मी काय चिटिंग केलेली नाही. तुझं लक्ष नसतं, बुद्धिबळ खेळायला बुद्धी लागते. कळलं ना? लक्ष तर नाहीये माझं, डोक्यात चालत नाही बाबा. काय कळतच नाही काय करतोय. नाहीतर तुम्हाला जिंकून दिलं असतं मी. बाबा जा. खरं सांगू तर मला ही ऑफर माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट वाटते. मी अजून तिला काही तसं कळवलं नाहीये. आणि खरं सांगायचं तर मला वाटतं आता ह्या पार्लरला माझी गरजच राहिलेली नाहीये. जेनी अगं, अश्विनी थांब, मला बोलू दे. अश्विनी तू जेव्हा हे पार्लर सुरू केलंस ना तेव्हा मला असं वाटलं होतं की तू खूप जेन्युइन आहेस आणि ना तुझ्यात एक ते पोटेन्शियल आहे असं वाटत होतं मला. तुझ्या बिझनेसच्या सिन्सिरिटीने, त्यानंतर तुझ्या बिझनेस करण्याच्या सेन्सने ह्या पार्लरची तू खूप ग्रोथ करशील हेही वाटलं होतं मला. पण तसं काहीच नाही झालं ग. उलट झालं. तू तुझं लाईफ, तुझ्या घरचे प्रॉब्लेम्स, तू ह्यात अडकून पडली आहेस आणि तुझं इकडे अजिबात लक्ष नाहीये. आता तर मला असं वाटतंय ना की तुला ह्या बिझनेस मध्ये सुद्धा इंटरेस्ट उरलेला नाहीये. जेनी अगं तसं नाहीये, खरंच नाहीये. माझ्यावर विश्वास ठेव. अगं हे पार्लर माझी सुद्धा आयडेंटिटी आहे. मला माहितीये घरी काही अशा गोष्टी घडल्या त्याच्यामुळे माझं पार्लरकडे दुर्लक्ष झालं. पण मी मयूला पाठवलं होतं. अगं अगं अशू, क्लायंट्स तुझ्या नावामुळे इथे येतात कारण त्यांचा तुझ्यावर विश्वास आहे. मग मयुरीची रिप्लेसमेंट कशी चालणार आहे? आणि पार्लर आत्ता कुठे मोठं होतंय अगं. मग हीच वेळ आहे ना त्याच्याकडे लक्ष देण्याची. असं दुर्लक्ष करून चालणार आहे का? अश्विनी, टू बी व्हेरी फ्रँक, मला असं वाटलेलं होतं की आपण ना ह्या पार्लरच्या खूप साऱ्या फ्रँचायझीस काढाव्यात आणि त्याच अँबिशनने मी इथे जॉईन झाले होते ग. पण तसं काहीच नाही झालंय. उलट मला काय वाटतंय माहितीये की तुझ्या ऍब्सेन्स मध्ये ना इथे न्यू कमर सारखी मी फक्त सर्व्हिस देते. घरी चालूया. घरी म्हणजे स्वतःचं घर असल्यासारखंच सांगतोयस. हल्ली आमच्याच घरी पडीक असतोस ना. शिल्पी, कार्तिकी कार्तिकी म्हणायचं होतं का? नाही, हल्ली किती म्हणजे कार्तिकी मॅडम बरं आहे का तुम्हाला? कार्तिकी मॅडम औषधं घेतलीत का? कार्तिकी मॅडम झोप झाली का? असं सगळं चालू आहे ना, म्हणून विचारलं. शिल्पी, आज ताई जी घरी आहे ना ती कार्तिकी मॅडम मुळे, समजलं? आणि या परिस्थितीत मी त्यांना मदत करतोय ना तर मला असं वाटत नाही की मी काही चुकीचं करतोय. आणि मी काही आउट ऑफ द वे जाऊन काही करत नाहीये. त्यांना माझी गरज आहे आणि एक ऍडव्होकेट म्हणून मी त्यांना मदत करतोय. हो, एवढा विचार आपल्या संसाराचा केला असतास ना तर आज ही वेळ आली नसती. मी सांगत होते तसं वेळेत वेगळं घर घेतलं असतंस तर आज काहीतरी वेगळं असलं असतं. मी नाही केला विचार. एकदा स्वतःच्या मनाला विचार.
मी माझ्या परीने तुला समजून घेण्याचा पूर्ण प्रयत्न केला शिल्पी, पण तू माझं कधी ऐकलेस, समजून घेतलेस मला? आणि अजूनही गेले कित्येक दिवस मला तुझ्याशी आपल्या त्या रात्रीबद्दल बोलत. का बोलायचंय? मी किती वेळा सांगितलं तुला, मला त्याबद्दल काहीही बोलायचं नाहीये. इट वॉज अ मिस्टेक. विद्युत, सारखा सारखा तोच विषय काढू नकोस. विद्युत, शिल्पी काय बोलत होती तुझ्याशी? ती काय नाही काय नाही. तू कुठे बाहेर चाललीस का? हो, पार्लर मध्ये चालले. हा, या कार्तिकी मॅडम कुठे? हो आहे, कार्तिकी घरातच आहे. थोड्या वेळाने तुम्हाला ना रिलॅक्स वाटेल. हा, प्रेशर ठीक आहे ना? हो हो, अगदी ठीक आहे. तुमचा हात खूप छान आहे हो. तुम्ही मसाज करता ना तर सगळा स्ट्रेस निघून जातो. बाकीच्या ठिकाणी इतक्या वेळ मसाज करत नाही हो. आणि हो, तुम्ही फेशियल करता ना तर खूप छान ग्लो येतो बरं का. तुम्ही तो अश्विनी मॅडमनी बनवलेला एक्सक्लुझिव्ह अँटी टॅन पॅक लावलात का? काय ना, माझा जॉब फिरतीचा आहे हो, त्यामुळे पॉल्युशन, उन्हामुळे चेहरा खूपच जास्त टॅन होतो. आता हे आपलं स्क्रब झालं ना की मी तुम्हाला तो पॅक लावून देते. हो, पण तो पॅक कसा बनवतात ते सांगाल का मला? म्हणजे काय ना, प्रत्येक वेळेला पार्लरला येणं जमेलच असं नाही ना. म्हणजे कसं, घरी असल्यावर तो बनवून लावता येईल ना, म्हणून विचारलं. नाही मॅडम, मला नाही माहीत, कारण मी तो पॅक बनवत नाही ना, त्यामुळे मला नाही सांगता येणार. अहो, मग अश्विनी मॅडमना विचारा ना, त्या सांगतील ना. आता अश्विनीने ना हिला पॅकही फुकट देऊन टाकायला पाहिजे, कारण बिझनेस वाढवण्यात तर हिला इंटरेस्ट नाहीच आहे आणि असलेल्या बिझनेसची पण छान वाट लागेल. आतून असं वाटतंय की आता ह्याच्या पुढे जे काही होईल ना ते सगळं छानच होणार आहे. तुझ्या तोंडात साखर पडो आणि सगळं अगदी तसंच हो. नाही, साखर नको, गुलाबजाम चालेल. गुलाबजाम? हो, किती वर्ष झाले मी गुलाबजाम नाही खाल्ले. माझा डिवोर्स झाला ना की मी सगळ्यांना गुलाबजामच वाटणार आहे. मला गुलाबजाम खूप आवडतात. अगं मग खाल्ले का नाहीस? एकदा लहर आली म्हणून पंकजने असेच गुलाबजाम आणले होते आणि मला खायची खूप इच्छा होती, पण तरी पण तो ओरडेल किंवा काही बोलेल म्हणून मी नाही गुलाबजाम खाल्ले. पण तो जसा बाहेर गेला ना त्यानंतर मी त्यातलं फक्त आणि फक्त एकच गुलाबजाम खाल्ला. पण त्याला घरी आल्यानंतर कळलं, कारण की तो ते गुलाबजाम मोजून गेला होता. आणि त्या गोष्टीनंतर त्याने ना मला अंग सुजेपर्यंत मारलं. लहानपणापासून इतका आवडणारा पदार्थ, पण त्याचं आता नाव जरी काढलं ना तरी तोंड कडू होतं. कसला चक्रम माणूस आहे. एक गुलाबजाम खाल्ला म्हणून कोण मारतं का? हो ना, मला काही कळतच नाही माणसं शिका वागतात. बरं कार्तिकी, तू आता या असल्या आठवणी काढू नकोस. हे सगळं ऐकून मला असं वाटतं तू घेतलेला निर्णय योग्य आहे. बरं झालं अश्विनी तुला इथे घेऊन आली. आता सगळं चांगलं होईल. विद्युत, आता हिची जबाबदारी तुझी. हिचं आयुष्य आता मार्गी लाव. हो. ते परांजपेन बरोबर आज तुझी मीटिंग होती, त्याचं काय झालं? अपडेट आली काही? त्याची अपडेट आली की लगेच मला सांग. तिला काय झालं? सकाळपासून तर ठीक होती. शिल्पी काय झालं? ऑल ओके?
हा. काय ग शिल्पी, बरं आहे ना सगळं? अरे सकाळी मी इतकं नको नको म्हणत होते आईला, मला ते थालपीठ खायचं नव्हतं. तिखट होतं खूप, जळजळीत. त्याचाच त्रास होतोय बहुतेक आता. ऍसिडिटी वाटतेय खूप. पण नक्की बरी आहेस ना? म्हणजे दिस कॅन वेट. तुला घरी जायचंय का? नाही नाही, आय एम ओके. ठीक आहे, मी आता आपण कंटिन्यू करूया. मला सांग, तू कॉस्टिंग केलंस ना? बघू सर. येस, हे बघ झालंय ऑलमोस्ट सगळं. अरे बघू. काय ग, एवढं कसं काय पित्त झालं तुला? सकाळपासून ही तिसरी उलटी आहे तुझी. हा प्रश्न मी तुला विचारायला पाहिजे ना आई. तू काय टाकलं होतंस त्या थालपिठामध्ये एवढं? एकतर एवढं जळजळीत आणि तिखट झालं होतं, मला नाही सहन झालं यार. बाकी सगळ्यांनी खाल्लं, त्यांना काही नाही झालं, तुलाच होतंय. हे बघ, रात्रीपासून पोट रिकामी आहे. अजून काय व्हायच्या आत नाश्ता करून घे. नाही, नकोय मला. माझी काही खायची इच्छाच होत नाहीये. अहो शिल्पीताई, हे बघा पावसाळ्याचे दिवस आहेत, त्याच्यामुळे ना हे असे इन्फेक्शन्स होत असतात. तुम्ही असं अंगावरती काढण्यापेक्षा ना डॉक्टरकडे का नाही जाऊन येत? तुला सल्ला कोणी विचारलाय? इथे ना फुकटचे सल्ले देणारे मेंबर्सच खूप वाढायला लागलेत. ते मला पंकजच्या विरोधात केस फाईल झाली आहे आणि त्याला नोटीस सुद्धा पाठवली आहे. आता तो काय रिस्पॉन्स देतो त्याची वाट बघायची. कार्तिकी मॅडम, तुम्ही टेन्शन घेऊ नका. तोंड गोड करा. गुलाबजाम आणले. माझ्या प्रोफेशनमुळे आजवर मी अनेक स्त्रियांच्या व्यथा ऐकल्यात. आपण इमेजिन सुद्धा करू शकत नाही इतकं प्रत्येकीने सहन केलेलं असतं. पण परवा कार्तिकी मॅडमची गुलाबजामची गोष्ट ऐकली आणि मला रात्री झोप नाही लागली. म्हणून हे गुलाबजाम आणले. तुम्हाला आवडतील ताई. कार्तिकीसाठी आणलेत ना? अगं नाही, सगळ्यांसाठी आणलेत. थँक्यू. हा, हो थँक्यू काय. कार्तिकी मॅडम, आपण माणुसकीच्या नात्याने एकमेकांच्या संपर्कात आलो. त्याला उगाच थँक्यू आणि सॉरी बोलून फॉर्मल स्वरूप देऊ नका. आणि हे गुलाबजाम मी एका सच्च्या आणि चांगल्या मुलीसाठी आणलेत, माझ्या क्लायंटसाठी नाही. पहिलं तुझ्यासाठी घे. आई, अरे उभं राहून का खातोय? जाऊन बस. हो. आई, मी चेंज करून ना पार्लरला जाईन. आणि कार्तिकी, संध्याकाळी मी पार्लर मधनं लवकर येते. आपल्याला फिजिओथेरपीसाठी जायचंय. येस बॉस, जसं तुम्ही सांगाल तसं. बरं ऐक ना, मला तुला सिरियसली काहीतरी सांगायचंय. काय? की आता कसं आहे ना, की पार्लर प्रोडक्ट्स हे सगळं आपल्या दोघींना ना खूप हँडल करायला कठीण होणार आहे. तर ना आपल्याला एक बेसिक हेल्पसाठी ना कुणीतरी मुलगी हवी आहे. बरोबर आहे ग तुझं. माझ्याही मनात हाच विचार होता. ग्रेट, मग एक काम करते, मी कुणाला तरी बघते अशी कुणी मुलगी आहे का. म्हणजे तिला पार्लरचं नॉलेज नसलं तरी चालेल, पण कामामध्ये सिन्सिअर हवी. बस थोडंसं बेसिक नॉलेज असलं तरी हरकत नाही. बाकी क्लायंट आपण दोघी हँडल करूया ग. तू जरा रुमाल दे. जेनी, काय म्हणते, आपण ह्या सगळ्यासाठी कार्तिकीचा विचार केला तर? म्हणजे आता नाही, ती पूर्णपणे बरी झाली आणि आपल्याला जॉईन झाली तर? पण तिला जमेल, कारण आपलं काम थोडं हॅक्टिक आहे ग. जमेल की? अगं केवढी हुशार आहे ती. ती या अगोदरही जॉब करत होती. फक्त एवढंच की त्या पंकजने तिथे जाऊन गोंधळ घातला आणि तिला जॉबवरनं काढण्यात आलं. आणि एकदा जॉब गेला की परत मिळणं कठीण. मला वाटतं ना, तिला फक्त थोड्या ट्रेनिंगची गरज आहे. आणि ते ट्रेनिंग आपण दिलं ना तर ती इझिली मॅनेज करेल अगं. ओके, पण तू शुअर आहेस ना तिच्याबद्दल? कारण तिला मदत करण्याच्या नादामध्ये आपल्या बिझनेसचा लॉस नाही झाला पाहिजे. कारण तिच्या नवऱ्याने एक जरी चक्कर टाकली ना पार्लरवर तर आपलं नुकसान होईल. तसं नाही होणार का? तिचा डिवोर्सही होईल थोड्या दिवसात. माझी काही हरकत नाहीये,
आपल्यामुळे जर ती फायनान्शियली इंडिपेंडेंट होणार असेल तर चांगलंच आहे ना. हो, आणि ती आपल्या बरोबर असली ना तर मला प्रोडक्ट मॅनेजमेंटचा कोर्स पण करता येईल. कसला कोर्स? अगं प्रोडक्ट मॅनेजमेंट म्हणजे मला हा कोर्स ना फार पूर्वीपासून करायचा होता, पण काही कारणांमुळे करता आला नाही. 21 दिवसांचा कोर्स आहे आणि त्याच्यानंतर ना सर्टिफिकेट सुद्धा मिळेल. आणि ते सर्टिफिकेट मिळालं ना तर ह्या सगळ्या गोष्टी करण्यात आपल्याला काही प्रॉब्लेम किंवा काही अडचण येणार नाही. वा, छान आहे. आता हे सगळं बाजूला ठेव आणि आधी तू पहिलं ते कोर्सचं बघ. आणि हे सगळं करायला कार्तिकी इथे असली. हे बघ, मी ना विसरूनच गेले की तिला संध्याकाळी फिजिओथेरपीसाठी न्यायचंय. सॉरी, मला थोडं लवकर निघावं लागेल. हे करशील तू? तू निघ, मी इथलं सगळं बघते. नक्की ना चिडणार? हो, मी करेन. तू निघ. किती 2 हे पण भरून झाले ना? हो हो, झाले. ठीक आहात ना तुम्ही? हो. मला हेल्प कर ना. अगं मला होमवर्क कंप्लीट करायचंय. स्कूल मधनं सांगितलंय. कुहू आता नाही, मी बिझी आहे, जा तू. काय करते तू? तुला कधीच वेळ नसतो माझ्यासाठी. सगळे मलाच ओरडतात. कोणी मला हेल्प पण करत नाही. दीदू 5 ॲनिमल काढायचे, 2 झालेत. प्लीज हेल्प कर ना मला. कुहू अगं सांगितलं ना तुला एकदा, मला काम आहेत ग. जा तू, बरं डिस्टर्ब नको करूस मला. कुहू इकडे ये बाळा. काय हवंय तुला? काही नाही. काही कसं नाही, मग तू तिला काय विचारत होतीस? अगं स्कूल मधनं ना होमवर्क दिलाय. 5 वाईल्ड ॲनिमल काढायचे, पण दीदूला टाइमच नाहीये. ओ असं आहे का? बरं ठीक आहे, मी हेल्प करते तुला. जा तुझे बुक्स आण. बघू पेन्सिल. आता मला सांग, काय काढायचंय तुला? पहिला टायगर. टायगर, ठीक आहे, काढूया. तुला माहितीये का कुहू, तुझ्या आत्तूला खूप छान ड्रॉइंग येतं. आता तुला कोणापुढे हातपाय पसरण्याची काहीच गरज नाहीये. तुला काय वाटलं फक्त तुझ्या आईलाच भारी ड्रॉइंग करता येतं का? तुझे आत्तू खूप एक्सपर्ट आहे बरं का. वाव, किती छान ड्रॉइंग काढतेस तू. येस. आणि काय काय काढायचंय तुला? टायगर झाला ना की आपण हरिण काढूयात. हो, ऐक, आपण ना टायगर काढू, लायन काढू आणि मग हरिण काढू. हे बघ, हे 2 असे सर्कल करायचे आणि इकडे असा हा ट्रायंगल करायचा. तुला कुठेतरी कोणाची तरी मदत लागणारच. आणि बाबा पूर्णपणे बरे होईपर्यंत त्यांच्या बिझनेस साठी पण त्यांना मदत लागणार. मग मीच का नाही हेल्पिंग हँड होऊ शकत? बाबांची मदत करायला बबन भाऊजी आहेत. आणि तुला? चिनी मावशी आहे. तरी पण मयू, केवढा हट्टीपणा आहे हा. बरं ठीक आहे, 1 तास यायचं फक्त. 1च तास? मग 2 तास ये. चला, उद्यापासून रोज. मयू,
ते राहू दे, मी करते. तू जा झोपायला, बराच उशीर झालाय. जा. हो, तू पण लवकर झोप. हा आई, अजून एक गोष्ट विचारायची आहे. अगं आता काय विचारायचंय? म्हणजे तुला आता प्रतीकचा राग येत नाही ना? कसं आहे ना मयू, काळाबरोबर माणसं बदलतात आणि ती बदलली की त्याबरोबर आपली मतही बदलतात. आत्ता मी तुला काही सांगू शकत नाही. मी एवढंच सांगू शकते की सध्या तुझ्यासाठी तुझं शिक्षण महत्वाचं आहे. या विषयावर आपण नंतरही बोलू शकतो. म्हणजे तुझा असा विरोध असा नाहीये प्रतीकला, बरोबर ना? मयू कसं आहे ना, 2 वर्षानंतर प्रतीक येणार आहे ना, मग याविषयी आपण आत्ता कशाला बोलायचं ना? तू आल्यानंतर बघू. नंतर कधी? ऐक ना, आधीच हे फोटोत बघून मला काही कळत नाहीये. हे बघ, आत्ता आपण शॉर्टलिस्ट करून ठेवले ना, तर नाशिकला गेल्यावर आपल्याला फायनल करता येईल लगेच. राजू, मला एक सांग, तुझा कार्तिक सोबत जायचा निर्णय पक्का आहे? हो राजू, अगं 2-3 वर्ष खूप मोठी असतात. तू तुझ्या जॉबचा विचार केलायस का? त्याचं काय? बबन, मला या विषयावर आता परत भांडायचं नाही. मी तुला सांगितलंय ना की ऑफिस वाल्यांनी मला सांगितलंय की तुझी ट्रान्सफर नाशिकला करू म्हणून. आता काय प्रॉब्लेम आहे रे तुला? प्रॉब्लेम हा आहे, आधी मुलगा जवळ नव्हता आणि आता बायको नाही, म्हणजे मी इकडे एकटाच. ऐक ना, एकटा? मला माहितीये, मी गेले ना की लगेच मित्रांचा अड्डा बनवणार आहेस इकडे, आणि श्रेयस तर आहेच आहे. हा, आता 2 वेळेच्या जेवणाचा प्रॉब्लेम होईल. खरं तर त्या मेसच्या जेवणाचं मला टेन्शन आलं, आणि तुझी आठवण वगैरे सगळी कारण आहेत ग. मला माहितीये तुझं काही अडणार नाहीये. खरं तर जेवणाचं पण माझं काहीच अडणार नाहीये. विचार का? अश्विनी वहिनी, तू नसल्यावर त्या मला मेसवरती जेव देणार आहे का? मी रोज त्यांच्या घरी जाणार आहे जेवायला, आणि मस्त चांगलं चुंगलं खाणार आहे. म्हणजे मी चांगलं बनवत नाही जेवण? मग तुला एवढा पुळका येतो तर तू थांब नाही इथे. तू कशाला सोडून आलीस मला? ऐक ना, एक खरंच सांगतेय, मला ना कार्तिकची खूप काळजी वाटतेय रे. आपण खरंच लवकर नाशिकला जाऊया आणि ठरवून टाकूया ना घर. हो, तू या आठवड्यात सुट्टी काढ, आपण जाऊया आणि घराचं काय ते फायनल करूया. ओके? चाल. चला, पाणीपुरी खायची. हा चल, तू वर्ष जाणार आहे, रात्री मिळणार आपल्याला. अरे मिळेल. खरं तर थांब. काय आहे? आतापर्यंत तू नीट होतीस, लगेच तुझी कंबर दुखायला लागली. काय झालं? कसला वाद सुरू आहे? अरे काही नाही, तिला म्हटलं या पिशव्या जरा आत नेऊन ठेव, तर हिची 1760 कारणं. एका घरात राहतो तर काम नको करायला. आई थांब अश्विनी, ती उचलेल. काही कंबर वगैरे दुखत नाहीये, सगळी आळशीपणाची कारणं आहेत. आई अगं काय, मी काहीच कारण बिरणं नाही देते ग. काहीही झालं की तुम्ही आपले मलाच दोष द्यायला मोकळे असता सगळे. आणि ती पिशव्या उचलायला तयार आहे ना, काय प्रॉब्लेम आहे मग तुला? प्रॉब्लेम हा आहे की तू खोटं बोलतेस. अगं मी नाही खोटं बोलते. जाऊ दे, तुला काय सांगू, मला उशीर होतोय. शिल्पी, अरे शिल्पी, शिल्पी बस. मी पाणी पाणी. शिल्पी बस. शिल्पी मला सांग, काय होत आहे? पाणी पाणी. शिल्पी, काय झालंय? बरं वाटतंय का? काय झालंय तुला? मला खूप त्रास होतोय. मला नाही सहन नाही होते. मला आता बघितलं ना कशी बोलते आई. सगळेच जण खूप बोलतायत, मला नाही होते आता. मला खूप सहन करावं लागतंय इकडे. मला त्याचा त्रास होतोय. आणि कसला त्रास होतोय?
मला तुला काहीतरी सांगायचंय. काय सांगायचंय शिल्पी? मग मला तुला एक तुझ्यापासून एक कधी लपवून ठेवायचंच नव्हतं बेसिकली, पण शिल्पी काय लपवून नाही ठेवायचंय, काय सांगायचंय मला प्लीज सांगशील का? हो विद्युत, मला सांगायचंय तुला हे की शिल्पी अगं बोल, काय सांगायचंय? की मी प्रेग्नेंट आहे. मी पुन्हा एकदा तुमच्या मुलीचा हात लग्नासाठी मागतोय. प्लीज आमच्या लग्नाला परमिशन द्या. आहे, परवानगी आहे. थँक्यू. शिल्पी शिल्पी मी तुला पुन्हा एकदा विचारतो, माझ्याशी पुन्हा लग्न करशील? शिल्पी मी काय विचारतो सांग ना, लग्न करशील माझ्याशी? शिल्पी शिल्पी काय झालं? अगं लक्ष कुठे आहे तुझं? शिल्पी काही नाही, काही नाही, मी येते. काय मस्त पाऊस पडतोय ना बाहेर. मला वाटलंच होतं अशा पावसात तुला छान कॉफी प्यायची इच्छा होणार, म्हणून आणली. मस्त बीट केलेली आहे. हो ऍक्च्युली छान झाली आणि कॉफी. थँक्यू. शिल्पी मस्त लॉंग ड्राईव्हला जायचं. हे बघ वेदर पण छान आहे. लॉंग ड्राईव्ह पेक्षा आपण ट्रेकला जाऊया का? माझा मित्र ना कळसुबाईचे ट्रेक्स अरेंज करतो आणि आता परफेक्ट वेदर आहे त्या ट्रेकसाठी. तर लेट्स गो. ठीक आहे चालेल, जाऊया. सांग तू त्याला आम्ही येऊ म्हणून. मी लगेच आता विचारतो. आणि वीकडेला जाऊया, वीकेंडला खूप गर्दी असते. नको. का? नको. आत्ता तर हो म्हणालीस. नको म्हणजे नको, म्हणजे असं ट्रेक बिकला नको. हार्डकोर काही नॉर्मल जाऊया ना कुठेतरी, असं जनरल ट्रिपला, छोट्याशा स्मॉल ट्रिपला. आणि तसंही आय एम नॉट अ माउंटेन गर्ल. विद्युत सर, हो मला वाटलंच नव्हतं की तुम्हाला भजी करता येतात म्हणून. मग काय, वकील यांनी काय फक्त कोर्टाच्या केसेस लढवायच्या? कधीतरी स्वयंपाकघराची खिंड लढवायला काय हरकत आहे? अहो मला काय हरकत असणार आहे, मला तर उलट तुमच्या हातची भजी खायला मिळते. मी तर लकी आहे. तुम्ही आहे ना खरोखरच लकी आहात, कारण माझ्या हातची भजी खाण्याचा मान आहे ना फार दुर्मिळ लोकांना मिळालाय. म्हणजे पहिल्यांदा जेव्हा मी भजी करायला घेतली ना, तेव्हा जेव्हा पहिल्यांदा मी तेलात सोडली तेव्हाच ती फसफसली. अरे बापरे. आणि बाहेर पाहुणे आले होते. पाहुणे म्हणजे आमच्या शेजारचा काकू. त्या नेहमीच संध्याकाळी आमच्याकडे यायचा नाश्ता करायला. बरं खायचं काही नाही, त्यांच्या गॉसिप एवढं असायचं ना की माईला नको व्हायचं. मी माईला म्हटलं अगं भजीचं असं झालंय, तर माई म्हणाली अरे बापरे त्यांना फक्त चहा द्यावा लागेल. मी म्हटलं थांब मी करतो काहीतरी. मी त्यांना आग्रहाने माझी फसलेली भजी खायला घातली. तुम्हाला सांगतो त्यानंतर पुन्हा कधी त्या आमच्या घरी आल्या नाही. हो काय सांगताय? ऐकलीत ना सगळी गोष्ट मन लावून, म्हणजे मी जिंकलो. वकील आहात त्याच्यामुळे थापा पण इतक्या मनापासून मारता की समोरच्याला त्या खऱ्या वाटतील. श्री बाबा तुम्ही ना पत्त्यांना का वाटू, परत वाईट पानं आली.
घ्या, यांना 2 हात करायचे तरी रडतात. एकदा तरी न रडता खेळून दाखवा ना. ही चिटिंग नाही करत ना म्हणून रडते, कळलं? उज्ज्वला, मी एक काम करतो, दोन्ही हात तुला करून देतो, म्हणजे तू जिंकशील. मी का लिंबू टिंबू आहे? तुम्ही मला असं वागवता, तसं का मला खेळताच येत नाही. बघितलं, त्यांची दया केली तरी आपल्याशीच भांडतात. ज्याचं करावं भलं तो म्हणतो हा माझंच कर. काय नाही. चला, गरमागरम भजी. अरे वा. वा वा. बाबा नाही जरा तुमच्यासाठी नाहीये. अगं मी घेत नाहीये, जरा सरकवतोय प्लेट. बरं झालं वेळेवर आलीस, नाही आता या दोघांनी टोचून टोचून नको केलं असतं मला. काय घमघमाट सुटला भजींचा. तुम्ही फक्त भजांच्या घमघमाटावरच समाधान मानायचं, खायची नाही. म्हणजे काय, मी काय भजी खाणारच नाही, पथ्य आहे मला. बाबा, या सगळ्यांसाठी भजी आणि तुमच्यासाठी थालीपीठ केलंय. अरे कमाल. तुम्हाला विसरेन का मी? हा, फक्त लोणी नाहीये, दह्याबरोबर खावं लागेल, कारण लोणी पथ्यात नाही. थँक्यू बेटा, थँक्यू. वा वा अश्विनी, प्रकाशरावांच्या लाडक्या सुनेला त्यांची काळजी असणार नाही असं कधी होणारच नाही. वा, अगदी छान खमंग थालीपीठ आणली हा बाकी तू. म्हणजे काय, लाखात एक लाडकी सून आहे माझी. अश्विनी, फार सुंदर, अप्रतिम. अगं तिखट नाही, पण चमचमीत केलंयस. वा वा. मी थोडं खाऊ बघू. हा, तुझं नाही आहे, पत्त्याचं आहे. हे फक्त आजारी माणसांसाठी आहे. चवी पुरतं तरी खाते ना. तू भाजी खा ना. तुम्ही स्वतः दमा थोडं. घे. अरे विद्युत, तू पण घे भजी. काय रे, अश्विनीने आधी भजी आणून दिली म्हणून तू काय फुगून बसणार आहेस का? नाही, मुळीच नाही. आणि सामंत काकू, भजी जरी ताईने आणलेली असली ना तरी ती कांद्याची भजी आहे, म्हणजे मी केलेली. अगो बाई, म्हणजे तू जिंकलास की काय? नाही हो काकू, मी त्याला जिंकू दिलं ना. बाजूला ठेवली होती तुमच्यासाठी. चला, बरं झालं. आता पुढच्या वेळेला आपण बटाटे वड्याचा प्लॅन करूया. नको, कुहू आणि संजू ज्या वेळेला घरी असतील ना त्यावेळेला आपण चायनीजचा प्लॅन करूया. हो चालेल ना, पण चायनीज भजी आपण ती करायची. हा, अहो त्याला मंचुरियन म्हणतात. खायचं माहितीये, नाव माहित नाही. तरीच म्हणते, तुम्ही अजून गप्प कशा काय? पण चायनीज करायचं म्हणजे शिल्पी घरी हवी ना. तिच्या इतकं चांगलं चायनीज कोणालाच करता येत नाही. खरंय काकू तुमचं. भजी. बरं, येते. हा, कार्तिकी, चल आपल्याला पण निघायला हवं ना. आणि त्याच्यानंतर मला फेशियलची अपॉइंटमेंट आहे पार्लरमध्ये. हो चालेल, निघूयात आपण. नाही, नको, खूप उशीर होईल. जाऊ दे, मी अपॉइंटमेंट कॅन्सलच करते. आपण तुझ्या फिजिओथेरपीच्या सेशनसाठी जाऊ. हा, अश्विनी मॅडम, तुम्ही प्लीज माझ्यासाठी तुमची अपॉइंटमेंट कॅन्सल करू नका. आपण फिजिओथेरपीची अपॉइंटमेंट उद्यावरती शिफ्ट होते का बघूयात का? आणि तसं पण तुम्ही मला काल म्हणाला होतात ना की तुमची अपॉइंटमेंट खूप इम्पॉर्टंट आहे म्हणून. हो अगं, पण नाही ताई, तू अपॉइंटमेंट कॅन्सल करू नकोस. एक काम करू, आपण एकत्रच निघूया. मी तुला पार्लरला ड्रॉप करतो, त्यांना क्लिनिकला घेऊन जातो. तसंही मला संजूला घ्यायला जायचंच आहे, म्हणजे एकाच फेरीत सगळी कामं होतील. तुम्ही कशाला उगाच त्रास करून घेताय? आपण फिजिओथेरपीची अपॉइंटमेंट शिफ्ट होते का बघूयात ना. नाही, अजिबात नाही. ट्रीटमेंट पहिली, त्याच्यात हैगय नाही. बरं व्हायचं ना लवकर. हो, काय करायचं माहितीये का तुला? जे आपल्याला येत नाही ना ते शिकण्याचा प्रयत्न करायचा. हे बघ संजू, आता जर तुला यापुढे कोणी चिडवलं ना तर त्याचं वाईट मानून घ्यायचं नाही. उलट तू काय करायचं माहितीयेस का? तुझी ड्रॉइंग बुक घेऊन त्यांच्याकडे द्यायची आणि त्यांना म्हणायचं मला ड्रॉइंग शिकव. ओके, असं केल्याने तुझी प्रॅक्टिस सुद्धा होईल आणि तुझं ड्रॉइंग सुद्धा सुधारेल आणि तू खूप छान ड्रॉइंग काढायला लागशील. हो, खरंच काकू? मग मी मोर काढलेलं मोरच दिसणार? हो, नक्कीच. आणि मग मी पण त्यांना चिडवणार की तुम्हाला कुठे बास्केटबॉल खेळायला येतं. हे असं नाही करायचं संजू. तुला आता बास्केटबॉल छान खेळता येतं की नाही, मग तू त्यांना बास्केटबॉल शिकव आणि तू त्यांच्याकडून ड्रॉइंग शिक. हे बघ संजू, आपल्याला जे नेहमी येतं ना
ते दुसऱ्यांना शिकवत राहायला पाहिजे. असं केल्याने तुझे फ्रेंड सुद्धा बनतील, हो की नाही? येस, आता मी असंच करणार. उद्या जाऊन त्यांच्याशी फ्रेंडशिप करणार आणि त्यांना ड्रॉइंग शिकवायला सांगणार. पप्पा, उद्यापासून मी ड्रॉइंग क्लासला जाणार. थांबा, मी आता तुम्हाला ड्रॉइंग करून दाखवतो. कार्तिकी, अगं किती छान समजावलंस तू संजूला. नाहीतर ड्रॉइंग आणि संजू म्हणजे कठीणच होतं ग बाई. हे बघा काकू, लहान मुलं ना खूप सोपी असतात. त्यांना आपण जसं घडवू ना तशी ती घडत असतात. फक्त इतकंच आहे की कधी कधी आपण त्यांना समजून घ्यायला कुठेतरी कमी पडतो. पण त्यांना जर आपण प्रेमाने आणि समजूतदारपणाने समजून सांगितलं ना की ते अगदी मनमोकळेपणाने आपल्याशी बोलतात. अरे वा, लहान मुलांशी कसं वागावं हे अगदी चांगलंच माहिती आहे तुला. अप्पा, आता ना उशीर होतोय, मला त्यांना घरी सोडून मग पुढे जायचंय. तुम्ही तुमच्या गप्पा नंतर पूर्ण करा. कार्तिकी मॅडम, निघूया आपण. हो चालेल. कार्तिकी, अधूनमधून येत जा हा. खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून, तुला भेटून. हो काकू, मी नक्की येत जाईन. आणि काकू, आता मी एक रोज ड्रॉइंग काढणार आणि तुम्हाला त्यांचा फोटो पाठवणार. हो चालेल, नक्की पाठव. डील डन. डील डन. अगं म्हणजे विद्युत आणि कार्तिकीबद्दल जे मला वाटतंय ना तेच नेमकं माईलाही वाटतंय. देव करू आणि असंच हो. अगं ते मला समजलं तुझ्या कॉलवरून, पण वाटते तितकं इझी नाहीये हा. कारण ते दोघं आत्ताच कुठे एका ट्रॉमॅटिक रिलेशनशिप मधून बाहेर पडतायत. तुझं म्हणणं पटतंय मला, पण तरीही असं मला वाटतंय की एकदा कार्तिकीचा डिवोर्स झाला ना की ह्या बाबतीत मला त्या दोघांशी बोलायला हवं. अगं अश्विनी, पण जरा घाई होत नाहीये का? त्या दोघांमध्ये जे कन्व्हर्सेशन होतं ते सुद्धा कार्तिकीच्या केसच्या रिलेटेड. तरी म्हणजे ते दोघं ना एकमेकांशी इतके मोकळेपणाने बोलतात ना, खूप कम्फर्टेबल आहे असं वाटतं. तू जर त्या दोघांना एकत्र बघितलंस ना तर तुझ्याही चेहऱ्यावर स्माईल येईल. ते दोघं इतके गोड दिसतात ना एकत्र, आणि त्यांच्या ना बॉडी लँग्वेजवरनं असंच वाटतं की ते दोघंही एकमेकांना आवडू लागलेत. ग्रेट. असं असेल तर चांगलंच आहे ग. पण मला असं वाटतं की तरीही कार्तिकीचा डिवोर्स प्रोसेस होईपर्यंत ना तू त्या दोघांनाही ऑब्झर्व कर. म्हणजे त्या दोघांनाही समजून घेण्याचा प्रयत्न कर. करेन ना. बबन काका, अरे तू झोपा काय काढतोयस? मदत कर ना मला. झोपलो नाहीये, तुला मदतच करतोय. हे बघ. बघू जरा. ओ गॉड, हे सगळे जुने प्रोजेक्ट्स आहेत. याच्यातून कशी हेल्प करणार आहेस मला तू? जेवढं कळतंय तेवढं करतोय. तूच बोली ना फाईल शोधायची. ही फाईल घे आणि बघ यातलं, सांग मला. हा. ए मयू, हे काम माझं नाही, हे काम तुझ्या बॉसचं, आय मीन तुझ्या बाबांचं काम आहे. का रे? स्क्वेअर वन रियालिटी मध्ये लँड डिलिंगची सगळी कामं तुझा बाबाच करतो. त्यात मास्टर आहे तो. आणि मयू हे बघ, ही अशी टेक्निकली कामं आहे ना माझ्या डोक्यात जातात. ही सगळी तूच कर. अरे एवढं अवघड पण नाहीये बबन काका. अवघड? हे बघ कसं आहे ना मयू, कोणाकडून सह्या घ्यायचे असतील, कोणाचे पेपर्स बनवायचे असतील ते तू मला सांग. पण क्लायंट बरोबर मीटिंग करणं, त्यांच्याशी गोड गोड बोलून त्यांना खिशात घालणं, याच्यात आहे ना श्रेयस एकदम परफेक्ट आहे. ही प्रोफेशनल आणि चकाचौंधवाली कामं आहे ना मला अजिबात जमत नाही, डोक्यात जातात माझ्या. बबन काका, मी पण ना बाबांसारखीच होणार आहे, एकदम परफेक्ट. दिसतोय तुझा परफेक्टपणा, किती पसारा करून ठेवलाय. गप ना. आणि तुझी आई पण काही कमी नाहीये. हा, एखादी गोष्ट एखाद्याला कशी पटवून द्यायची हे तुझ्या आईकडून शिकलं पाहिजे. मयू, तू खरंच खूप लकी आहेस. तुला ना जगातले एकदम बेस्ट आई बाबा मिळाले. ते दोघे ना एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन आहे एकमेकांसाठी. त्या दोघांमधल्या जर का तू चांगल्या क्वालिटीज घेतल्या ना तर तू खूप पुढे जाशील. आणि त्या दोघांपेक्षाही अजून एक व्यक्ती अशी आहे एकदम जगात भारी, सॉलिड, ती तुला उरलेलं सगळं शिकवेल. हे काय?
तू कोर कमिटीची मेंबर झाली आहेस आणि आज तुला एका कॉन्ट्रॅक्टची खूप इम्पॉर्टंट मीटिंग डॅड बरोबर अटेंड करायची आहे. मला व्हॉट? अरे काही काय बोलतोयस? मी तुझ्या डॅड सोबत मीटिंगला बसू? नाही नाही, मला नाही जमणार. तू थांब मग माझ्यासोबत. मला पॉसिबल असतं तर मी नसतो का आलो. मला एके ठिकाणी जायचंय. अरे पण असं कसं मी तुझ्या डॅड सोबत मीटिंगला बसू? शक्यच नाहीये ते. तू आणि असं डायरेक्ट बॉम्ब काय फोडतोस रे? आधी तरी जरा कल्पना द्यायची होतीस. अगं इतकं काय त्यात? ही छान अपॉर्च्युनिटी आहे तुझ्यासाठी. तुझी मतं मान डॅड समोर, म्हणजे डॅड एकदम इम्प्रेस होतील आणि मग तेच तुझं प्रमोशन करतील. नाही पण तरी तू थांब माझ्यासोबत, नाहीतर मी जाणार नाही. ओ गॉड शिल्पी, असं नको करू यार. तू नाही गेलीस तर माझ्या प्लॅनची वाट लागेल. जा ना प्लीज. शिल्पी प्लीज. ठीक आहे, जाते. कूल. मी आता लगेच बाबांना सांगतो. हो कर, लगेच सांग. शिल्पी येते. येस. चल मी कळवलंय डॅडला. तू जा बरोबर वेळेवरती. ओके चल मी निघतो माझ्या कामाला. बाय. हा शेला आहे. बाबा जेव्हा आईला मागणी घालायला घरी गेले होते तेव्हा हा शेला ते घेऊन गेले होते आणि मीही तेच करायला आज आलोय. ही आमच्या घराची प्रथाच आहे असं समजा. काका काकू, मी शिल्पीला मागणी घालायला आलो इथे. माझं आणि शिल्पीचं एकमेकांवर खूप प्रेम आहे आणि मी प्रॉमिस करतो तुम्हाला की मी तिला नेहमी सुखात ठेवीन. तिला कसलीच कमी पडू देणार नाही. सो मी तुमची परमिशन मागायला आलोय. तुम्ही परमिशन द्याल का आम्हाला? अश्विनी, तू या घरातली मोठी सून आहे. यावर तुझं काय मत आहे मला जाणून घ्यायचं. अहो शिल्पी आणि विक्रम एकमेकांबरोबर खुश असतील तर कुणाची काहीच हरकत नाहीये. विक्रम, माझी परवानगी आहे, पण मला एकदा शिल्पीला विचारायला हवं की तिचं काय मत आहे. हो काहीच प्रॉब्लेम नाही. अश्विनी, अगं सगळ्यांच्या हातावर साखर ठेव. इतक्या दिवसांनी घरात आनंदाची बातमी ऐकायला मिळाली. त्यापेक्षा असं कर ना, गोडाचा शिराच कर. हो, कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. तुमची तब्येत कशी आहे आता? अहो या घरातली सगळीच माणसं माझी इतकी काळजी घेत आहेत, त्याच्यामुळे मी बरी सुद्धा आहे आणि खूप आनंदात आहे. आणि आता तर तुमच्यासाठी आणि शिल्पीताईंसाठी तर खूप जास्त आनंदात आहे. थँक्यू. काका काकू, माझं आणखी एक काम होतं तुमच्या सगळ्यांकडे. मी एक शिल्पीसाठी एक सरप्राईज प्लॅन करतोय ती घरी यायच्या आधी. तुम्ही ते केलं तर चालेल का तुम्हाला? तुमची परमिशन असेल तर. अरे त्यात काय विचारायचं, चालेल आम्हाला. मी काहीतरी गोडाचं करून आणते. तुम्ही बसा ना. हो. अरे पण सगळे शिल्पी, मी घरातल्या सगळ्यांशी बोललोय आणि सगळ्यांची फुल परमिशन आहे आपल्या लग्नाला. So I'll ask you again. शिल्पी, will you marry me? काय झालं? अगं करशील ना लग्न माझ्याशी?
अगं शिल्पी बोल ना काहीतरी. नाही, मी नाही करू शकणार तुझ्याशी लग्न. शिल्पी काय बोलतेस तू हे? शिल्पी काय झालं? का नाही म्हणतेस तू मला? शिल्पी चेष्टा करतेस का तू? हे बघ मी नाही चेष्टा करत आहे, मी खूप सिरियसली विचारलंय अगं तुला. विक्रम, मी चेष्टा नाही करत आहे. आय कांट डू दिस. आय कांट मॅरी यू. म्हणजे कसं सांगू तुला? इट इज नॉट अबाउट यू. देन व्हॉट इज इट अबाउट? अरे तू मला अशा पद्धतीने प्रपोज करावंस याची मी खरंच खूप वाट बघत होते. मला खूप आवडलं असतं हे, पण मग काय झालंय? का नाही म्हणतेस तू मला? कारण मी प्रेग्नंट आहे. व्हॉट? आई, काय चाललंय ते? काय बडबडतेस तू? आई, मी बडबडत नाहीये, मी खरं ते बोलतेय. आणि तुम्हा सगळ्यांना जेवढा शॉक बसलाय ना तेवढा शॉक मलाही बसलाय. हे बघा माझे प्रेग्नन्सी रिपोर्ट्स. हे विक्रम, बऱ्या बोलानी सांगतो आत्ताच्या आत्ता निघून जा. आत्ताच्या आत्ता निघून जा. शिल्पी रिंग आणली होती का तुझ्यासाठी? हे रिंग नाहीये, हे माझं प्रेम आहे तुझ्यासाठीचं प्रेम. तुला काय कळणार खरं प्रेम? यू डोंट डिझर्व दिस. खानदानी शेला आणलेला, पण त्या शेलाची तर ह्या घरात यायचीच लायकी नाहीये. सगळे फ्रॉड आहे तिथे. फ्रॉड आहे ही फॅमिली, सगळी फॅमिली फ्रॉड आहे. हे फसला. दादा प्लीज. शेवटचं सांगतोय आता, या घरातला बऱ्या बोलाने निघून जा. माझं जे होईल ना ते होईल, पण तुला मी जीवानिशी मारून टाकीन. चाललोय मी. काही थांबायची इच्छा नाही, काही इंटरेस्ट नाही मला इथं थांबण्यात. तू आहात ना तुम्ही एक नंबरचे फालतू आहात. आणि ही तुझी बहीण, ती तर सगळ्यात फालतू. तिची तर लायकी नाहीये माझ्या शेजारी उभं राहायची. तू काय मला पाठवतो रे? मीच जातो इथून. निघ आता. निघ. सांगा ना. श्रेयस येत. शिल्पी जातोय मी, पण एक गोष्ट लक्षात ठेव, मी मनापासून प्रेम केलेलं ग तुझ्यावर, मनापासून. आणि आता ना मला तुझं तोंडही नाही बघायचंय. शिल्पी मी तुला सोडणार नाही. शिल्पी यू विल हॅव टू पे फॉर दिस. याचे परिणाम तुला नक्की भोगायला लागतील. नाही सोडणार मी तुला. कार्तिकी, कुहू कुठे गेली? मैत्रिणीकडे. का पाठवायचं नव्हतं का? नाही, असं काही नाही, गेली ते बरंच झालं. केवढा पसारा करून ठेवला. श्रेयस, बाबा, श्रेयस, बाबा, वहिनी श्रेयस कुठे? श्रेयस, बाबा लवकर या. श्रेयस, बाबा, श्रेयस, बाबा. कशाला बोंबलताय माझ्या नावाने? ही मी नाही. बाबा, आम्ही तुमच्या ऑफिसमध्ये गेलेलो आणि मी ना तुमच्या सगळ्या फाईल सॉर्ट आउट केल्यात आणि इयर वाईज लावून ठेवलं. आणि जे प्रोजेक्ट झालेत ना ते पण सेपरेट ठेवले. येस. आणि ते सांग ना, ते आपण सगळ्या फाईलचं ऑनलाईन डॉक्युमेंटेशन केलं ते कोण सांगेल? हा, आणि मी डॉक्युमेंटेशन पण करून ठेवलं सगळ्या फाईल्सचं.
श्रेयस, तिने खरंच आहे ना खूप काम केलं आज ऑफिसमध्ये. तू उद्या ऑफिसमध्ये गेलास ना तू बघशील, तुला आहे ना एकदम भारी असिस्टंट मिळाली आहे, एकदम कामसू. ठीक आहे, बघतो मी. नाही आता नको बघ, उद्या बघ. मयू तू माझ्याबरोबर आतमध्ये चल, किचन मध्ये खूप काम आहे. बबन भाऊजी ऐका ना, हो बाबा ना मगाशी खालती गेलेत आणि त्यांनी त्यांच्या गोळ्या पण घेतल्या नाहीत आणि जेवणाची पण वेळ झाली आहे. त्यांना बोलावून आणता का? मी बघतो वहिनी. आई आई काय झालंय? सगळे एवढे शांत काय? मग मी तुला सांगितलं ना आतमध्ये चल आणि मला मदत कर म्हणून. आई 1 मिनिट, मला सांग काय झालंय. हे बघ, मी आता लहान नाहीये तू माझ्यापासून गोष्टी लपवून ठेवायला. मयू सारखं सारखं काय तेच बोलते? तुला सांगितलं ना आतमध्ये चल आणि मला मदत कर म्हणून. बाबा तुम्ही 1 मिनिट. जे काही झालंय माझा प्रॉब्लेम झालाय ना, माझा पर्सनल प्रॉब्लेम झालाय. त्यासाठी घरातल्या सगळ्यांनी तोंड पाडून बसण्याची काही गरज नाहीये. आधीच घरात खूप वेगळे प्रॉब्लेम्स आहेत. तुझा पर्सनल प्रॉब्लेम झाला का? एवढी जर काळजी असती ना घरच्यांची, ते नाहीते उद्योग करून बसली नसतीस तू. आधी सगळे कॉम्प्लिकेशन्स वाढवायचे आणि मग सांगायचं तोंड पाडू नका. अहो तुम्ही तू मध्ये बोलू नकोस. हे ना घर आहे, घर, धर्मशाळा नाहीये. इथे एका माणसाला प्रॉब्लेम झाला ना तर दुसऱ्यालाही त्याचा त्रास होतो. का माहितीये? कारण आमच्यात फिलिंग्स आहेत, प्रेम आहे, माणसं आहोत आम्ही. तुझं माहित नाही का? तुला हे घरही कधी आपलं वाटलं नाही आणि ही माणसंही कधी आपली वाटली नाही. म्हटल्यावर तुला काय फरक पडतोय आमचा? पण आमचा नाईलाज आहे ना, तुझ्याबद्दल असं नाही वागू शकत आम्ही. आणि हे सल्ले बिल्ले ना तुझ्याकडे ठेवायचे, समजलं ना? तोंड पाडू नका, हे करू नका, ते करू नका. आमचं आम्ही बघू काय करायचंय, तोंड पाडायचे काय करायचं ते. तुझा मम्मीला मदत कर. चल. अहो तुम्ही शांत राहा ना, नका ना चिडचिड करू. शांतच राहणार मी, शांतच राहणार. दुसरा पर्याय काय माझ्याकडे? पर्याय ठेवतात ही लोक. मी ताटं घेते. काय करायचं? हो. हा हॅलो अश्विनी, अगं मी आता तुलाच फोन करणार होते. मला माहितीये जेनी, मला पार्लरमध्ये यायला उशीर झालाय, पण घरी असं काही घडलंय ना की मी नाही येऊ शकत ग. म्हणजे जर तुला कारण कळलं तर तूही म्हणशील येऊ नको म्हणून. डोंट वरी, मी इथे सर्व मॅनेज करते आणि काही लागलं तर सांग मला. हो बरं, तू मला फोन करणार होतीस, काय सांगायचं होतं तुला? अगं तुझं लेटर आलं आहे. आय थिंक तू ऑनलाईन कोर्स करणार होतीस ना, त्या इन्स्टिट्यूट मधून आहे. हो अगं, तो उद्यापासून कोर्स सुरू होतोय ना, तर त्याचं कन्फर्मेशन आणि लॉग इन डिटेल्स आले असतील. मी ते आल्यावर बघते. बरं ऐक अश्विनी, मला माहिती आहे हा कोर्स ऑनलाईन आहे, तो तू कुठूनही अटेंड करू शकतेस. पण आय सजेस्ट की तू ना पार्लर मधूनच अटेंड करावा. कारण सो दॅट काय होईल माहितीये का, तुझ्या घरचे जे काही प्रॉब्लेम आहेत ना त्याने तू डिस्टर्ब नाही होणार. हो बघते मी काय करायचं ते. ठेवू फोन? ओके ओके. बाबा काय झालंय? काही माणसं मूर्ख असं मी ठरवून टाकलेलं आहे, त्यामुळे मला त्यांच्याकडून काहीच अपेक्षा नसतात. पण सेन्सिबल वाटणाऱ्या माणसाकडून ज्या चुका होतात ना, तर त्याचा प्रचंड त्रास होतो माणसाला. अरे तुझ्यासारख्या माणसाकडून शिल्पीच्या बाबतीत अशी चूक झालीच कशी? बाबा आमच्या पुढ्यात घटस्फोटाशिवाय दुसरा कोणताच पर्याय नव्हता. आणि जे काय झालंय ते शिल्पीच्या संमतीनेच झाले ना. घटस्फोटाशिवाय तुम्हाला दुसरा पर्याय नव्हता तर मग हे घडलंच कसं? आणि मग घटस्फोट काय नाटक वाटतंय तुम्हाला? घटस्फोटाचं नाटक म्हणजे? बाबा हो, विद्युतला यातलं काहीच माहित नाही. तू जरा थांब, मध्ये बोलू नकोस. अगं शिल्पीने जेव्हा आपल्याला सांगितलं तर याला सांगितलं नसेल का? आणि जर नसेल सांगितलं तरी जे घडलं ते याला माहिती आहे ना की ते सगळं नकळत घडलं रे. बाबा मला प्लीज सांगाल का नक्की काय झाले? विद्युत, शिल्पी प्रेग्नेंट आहे. काय? आणि तिचं म्हणणं आहे
हे तिच्या पोटात जे बाळ आहे ते तुझं आहे. कुठे 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 ए ऐका ना, ह्या कोपऱ्यात सेटअप करायचं का आपण? म्हणजे आई एका साईडला बसेल आणि पार्लर कडे लक्ष पण राहील ना तिचं. नाही 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 नाही, अगं तिला फक्त कोर्सवरच फोकस करू दे, पार्लर कडे लक्ष द्यायला मी आहे. अगं बरं इथे नको तर मग तिकडे चालेल का? नाही 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 तिकडे नको. अगं तिकडे लाईटचा प्रॉब्लेम आहे आणि तिला व्हिडिओ कॉल आल्यावर तो कसा दिसणार मग, आणि तिथे बसणार कुठे ती? मग त्या कोपऱ्यामध्ये? तिकडे अजिबात कोपऱ्यात नको. कसं वाटेल ते वहिनी कोपऱ्यात बसल्या? अजिबात नको कोपरा, दुसरी जागा. अरे यार मग तुम्हीच सांगा सेटअप कुठे करायचं आहे नक्की? मी उगाच अश्विनीला ना पार्लर मध्ये ये आणि क्लासेस अटेंड कर असं सांगितलं. तुम्हाला टेन्शन आलंय? मयू तुला टेन्शन आलंय? अजिबात टेन्शन घेऊ नका तुम्ही. माझ्याकडे मस्त आयडिया आहे. विचारा कोणती? कोणती? आलो. अरे बाबन काका आता कुठे गेला हा मध्येच? काय करायचं, कुठेला ठेवायचं यार सेटअप? आलो. टेबल वगैरे कुठे? एक सेकंद, अजिबात बोलू नको. सर लॅपटॉप कुठे? हा बा दे इकडे. अजून काय असतं ते लिहायचं दे. हे घे. दे पटकन दे पटकन दे. काय वाटतं हा सेटअप बद्दल? हे बघ म्हणजे कसं वहिनींचं प्रॉपर त्यांच्या कोर्सवरती लक्ष राहील आणि त्या पार्लरकडे पण लक्ष देऊ शकतात. कसा वाटला पांड्याचा सेटअप? एकदम ग्रेट. पण हे टेबल आणलंस कुठून? कोणाला सांगू नको. बाजूला श्रेयसचं ऑफिस आहे ना, तिथून आणलाय. हे बघ मयूर कसं असतं माहिती का, प्रत्येक प्रॉब्लेमचं पांड्याकडे सोल्युशन असतं म्हणजे असतंच. यू आर ग्रेट. झालं का समाधान कौतुक ऐकून? जेनी मावशी आपण ना आईचा कोर्स चालू असताना ना ते फोटोज आहेत ना ते इंस्टाग्रामच्या स्टोरीजला टाकू. परत ती जे जे शिकते ना त्याचे हायलाइट्सचे व्हिडिओ बनवू आपण, रील्स व्हिडिओ, आणि ते पण पोस्ट करू. म्हणजे कसं लोकांना ना लोकांपेक्षा मला असं वाटतं क्लायंट्सला असं समजेल की अश्विनी किती अपडेटेड राहते ते, आणि त्यामुळे आपल्या पार्लरवर पण छान इफेक्ट होईल. आणि मग जी लोक निगेटिव्ह कमेंट्स करतात ना त्यांची तोंड आपोआप बंद होतील बघ. हो चालेल, पण एक काम करशील का, म्हणजे कोर्सच्या टायमिंग मध्ये येऊन तू करून घेशील का? मी केलं असतं ग, पण माझ्याकडे क्लायंट्स असतात ना त्यामुळे मला नाही जमू शकत. हो मी करेन. बरं आता उठ जरा बाजू, मी पटकन लॉग इन करून ठेवते. म्हणजे आईला आल्यावर आपण फक्त सगळं समजवलं ना नीट की काम झालं. ओके 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 येस डन. मयुरी बरं झालं बरं का, ती चेअर आहे ना ती खराब झालेली, ती आपण मेकॅनिकच्या शॉपवरती ठेवली आहे. जर का ती चेअर अशी इथे असती तर काय जागा तरी मिळाली असते का आपल्याला सगळं सेटअप लावायला? हा अरे बापरे. विद्युत, ह्या साड्या बघ कार्तिकीसाठी बाजूला काढल्यात मी. तुला यातली कुठली साडी आवडली सांग ना, कार्तिकला कुठली साडी देऊया ह्यातली? आई अगं काय घाई आहे? अगं मी अजून तिच्याशी नीट बोललो पण नाहीये. मला प्लीज तिच्याशी एकदा बोलू दे. अरे मग बोल ना. आणि आता साडी निवडायला काय हरकत आहे? अगं कमल तो म्हणतोय ना त्याला वेळ हवाय, मग त्याला वेळ दे ना. तू कशाला घाई करतेस इतकी? मी घाई करणार? विद्युत मला काय ते स्पष्ट सांग. काय ठरवलंयस तू? दुसरं लग्न करायचंय ना तुला? विद्युत अरे काय विचारते मी, करायचंय ना दुसरं लग्न तुला? माई ऐक माझं, तू बस आधी, तू बस. काय विद्युत? माई हे बघ, प्रश्न फक्त माझ्या एकट्याचा नाही आहे ना. मला भविष्यातील कोणताही निर्णय घेताना संजूचा विचार करणं जास्त गरजेचं आहे. आधीच आमच्या डिवोर्समुळे तो एवढा डिस्टर्ब झालाय. आणि माई किती झालं तरी शिल्पी त्याची आई आहे. तिला सोडून दुसऱ्या कोणाला आई म्हणताना त्याला किती जड जाईल. त्यामुळे मला कोणताही निर्णय घाईत घ्यायचा नाही. माई हे काय?
अगं मी बोलतोय ना तुझ्याशी. तुझ्या आयुष्यातला भूतकाळ पुसून टाकते मी. जोपर्यंत तू ह्या जुन्या गोष्टींमध्ये अडकून पडशील ना, तोपर्यंत पुढे जाऊ शकणार नाहीस विद्युत. पप्पा बघा मी कार्तिकी काकूंसाठी बटरफ्लाय बनवलंय. संजू बाळा, कार्तिकी काकू खूप आवडते ना तुला? हो. मग आपण असं करूया, तिला कायमचं आपल्या घरी आणूयात का आपण? हो पप्पा करूया नाही का? तुला हे तिला गिफ्ट द्यायचं म्हणतोयस ना, मग हे असं बनवतात? अरे म्हणजे जरा चांगलं बनव ना, हे एवढं मजा नाही याच्यामध्ये. जा जा नवीन बनव जा. हो आजोबा, मी अजून सारे बटरफ्लाय बनवतो. बघितलंस विद्युत, तुझा मुलगा सुद्धा त्याचा भूतकाळ सारून आता पुढे सरकलाय. अरे तू कधी पुढे सरकणार आहेस आता? नाही, हे नाही होऊ शकत. पण का नाही होऊ शकत? कारण शिल्पी. हो, नाहीच पटलं मला. हे बघा, शिल्पी बायको म्हणून विद्युत बरोबर कशी वागलेली असली ना तरी कदाचित ती आई म्हणून. तरी काही म्हणा, शिल्पीने एकट्याने मूल वाढवायचा जो निर्णय घेतलाय ना, तो वाटतो तितका सोपा नाही. आई ती एकटी कुठे आहे? आपण सगळे तिच्या बरोबर आहोत ना. सगळे म्हणजे तूच ना. मला सांग अश्विनी, कुठे कुठे पुरी पडणार आहेस तू? इकडे घरात 3 पेशंट्स. हिला कार्तिकीला दुखापत झाली, हे तुझे सासरे आणि तुझा नवरा, या दोघांना एक किडनी आहे. हे दोघंही पेशंट आहेत. आमचं करायचं, घरच्यांचं करायचं, पार्लर बघायचं, ऑनलाईन क्लासेस करायचे. कुठे कुठे पुरी पडणार आहे सांग मला तू? आणि मुलाचा निर्णय ती एकटी घेऊ शकत नाही. विद्युत काय म्हणतो तेही आपल्याला पाहायला पाहिजे. मला असं वाटतंय अमोरासमोर आपण विद्युत आणि शिल्पीशी बोलायला हवं या विषयावर. बाबा, मी तुम्हाला स्पष्ट सांगतोय, मी विद्युतशी बोलणार नाहीये आणि शिल्पीशी बोलणार नाहीये. शिल्पीने आतापर्यंत आपल्याला खूप मनस्ताप दिलाय, खूप त्रास दिलाय. पण याच्या पुढे जर माझ्या आई वडिलांना, माझ्या फॅमिलीला तिच्यामुळे कुठलाही त्रास झाला तर ते मला चालणार नाही. म्हणून मी या लफड्यात पडणार नाही. आणि अश्विनी, तूही या भानगडीत पडायचं नाही, मी सांगून ठेवतोय तुला. समजलं? बरं, आता हा विषय बंद करा. आपापली औषधं घेणं आराम करा. सो काय करू मी याचं? तू हे सगळं मला का सांगतेय? शिल्पी, मला तुझ्याशी काही संबंध ठेवायचा नाही, त्यामुळे तू मला हे एक्सप्लेनेशन देऊच नको. ऐक ना, संजूला खूप बरं नव्हतं. मी संजूसाठी गेले होते त्या दिवशी तिकडे. त्याला ताप आला होता रे, त्याची काळजी घेण्यासाठी म्हणून मी तिकडे गेले होते. आणि त्यानंतर सगळं चुकून घडलंय. विक्रम, प्लीज ट्रस्ट मी यार. आर यू स्टील एक्सप्लेनिंग मी द सेम थिंग की चुकून झालं? शिल्पी, मला एक सांग, आपण गेले इतके दिवस एकत्र आहोत, आपल्यात नाही घडलं असं काही चुकून कधी? आपल्यात असे ऍक्सिडेंट का नाही झाले कधी? आहे याच्यावर तुझ्याकडे काही एक्सप्लेनेशन? शिल्पी, एका सोप्या प्रश्नाचं मला उत्तर दे. विद्युत तुझ्याकडे परत आला. विद्युत म्हणाला, मी ह्या बाळाची घेतो जबाबदारी, चल आपण परत लग्न करू, असं विद्युत म्हणाला, तर तू काय उत्तर देणार आहे? की ठीक आहे, जबाबदारी तू घे, पण मी लग्न विक्रमशी करणार आहे, हे सांगणार आहेस तू त्याला? हे एक्सप्लेनेशन असणार आहे तुझं? का शांत आहेस आता? बोल ना. शिल्पी, खूप झालं आता. आता तुझी नाटकं खूप बघितली मी, निघत नसत. विक्रम, प्लीज माझं ऐकून घे प्लीज. शिल्पी, मनापासून प्रेम केलेलं ग मी तुझ्यावर. शिल्पी, तू एक नंबरची सेल्फिश आहे, सेल्फिश. हे जे तू बाळ बाळ करतेस ना, त्या बाळाचा व्यवहार करताना तुला लाज नाही वाटणार आहे. इतकी स्वार्थी बाई आहेस तू. ओरडू नकोस माझ्यावरती. माझ्या आयुष्यात, माझ्या या ऑफिसमध्ये तुझ्यासारख्या बाईला अजिबात जागा नाही. इथून बाहेर हो, इथून चालती हो तू आत्ताच्या आत्ता. मला तुझं तोंडही बघायचं नाहीये शिल्पी. कळत नाहीये का तुला? मी भजी घेऊन आली आहे, भरपूर खा. नाही नाहीतर म्हणशील परत काकूने दिली नाही भजी म्हणून. मी भजी खाणार नाही. आता कधी होईल का काकू? हा, अहो का भजी बनवलीत, पण ही भजी नक्की तुम्हीच बनवली का? नाही, एवढी खुसखुशीत झाली असं वाटतं की मार्केटमधून आणली भजी. ते काही तू मला सांगू नकोस हा, मला सगळं माहिती आहे.
अरे इतका सुंदर स्वयंपाक करते म्हणून तर माझ्या पंप्यासाठी स्थळच मिळत नाही. का? अरे बघायच्या प्रोग्राम मध्ये तो मुली बघण्याआधी पोहे पाहतो आणि पोहे पाहूनच मुली रिजेक्ट करतो. अहो असं तुम्हाला वाटतं, खरं कारण काही वेगळंच असेल. अरे म्हणजे त्याला एखादी दुसरी मुलगी आवडली असेल तर? पण सांग का एक सांगतो तुम्हाला, आता इतकी वर्ष सुनेची वाट बघितली ना, तर 2-3 महिने अजून वाट बघा. का? अरे पावसाळ्याचा सीझन आहे ना, गळती लागली त्यांच्या त्या सिलिंगला. ती नवीन सून यायची आणि घसरायची आणि पडायची. उगी ती पंप्याला सोडून परत जायची. मी तर तुमच्यासाठी भजी घेऊन आली आणि तुम्ही माझ्या सुनेवर घसरला. दुसरा कोणता विषय नाही का तुमच्याकडे? आहे ना अश्विनी, तुझा क्लास कसा झाला आजचा, म्हणजे लेक्चर कसं झालं? लेक्चर छान झालं, पण सारख्या बायका येत होत्या ना, त्यामुळे डिस्टर्ब झालं, बाकी काही नाही. मी तुला सांगितलं होतं तिकडे होणार नाही तुझं लेक्चर. त्या बायका हिला बघितलं ना, काय येतात गप्पा मारायला आणि त्याचे काय ते सेल्फी काढतात त्याच्यासाठी. अश्विनी अगं असं काय करत नाहीस तू? ते ऑनलाईन क्लासेस घरूनच कर ना. वाटलंच आम्ही तुला डिस्टर्ब नाही करणार तोवर. हो, आणि मी सुद्धा देवळात जात जाईन, म्हणजे माझा त्रास नाही होणार तुला. अहो आई, 12 ते 4 मध्ये लेक्चर असतं आणि त्यावेळेस जर मी पार्लर मध्ये नसले तर बायकांना असं वाटेल मी त्यावेळेला येतच नाही म्हणून. अगं मग डबल शिफ्ट कर ना. बापरे, किती दगदग होईल आईची. घर, लेक्चर, घर. हे बघ, 9 ते 11 पार्लर, मग घरी यायचं, त्याच्यानंतर तुझी लेक्चर्स आणि मग परत संध्याकाळी पार्लर. हो थोडी दगदग होईल, पण मग आता पर्याय नाही ना. अहो पण आई, घरच्या कामांचं कसं करणार? नाश्ता, जेवण. हे बघा, उद्यापासून नाश्त्याची जबाबदारी माझी. हो, आणि स्वयंपाकाची पण सगळी तयारी मीच करून देणार. बघ बरं, तुझा प्रश्न सुटला की नाही. मी काय म्हणते, तुमच्याकडे वुमन पॉवरची काही कमी नाहीये. बघ, कार्तिकी पण असते, 4 BHK पण असतात आणि शिल्पी तर घरीच असते. प्रत्येक जणाने वाटून वाटून जर काम घेतलं तर सगळं होईल ना. आणि शिवाय मयुरी सुद्धा मदतीला आहेच की. विक्रम लग्नाला तयार होता तर त्याला गमावून बसली. घरी दारी कोणाशी साधा संवाद साधता येत नाही लादड. आणि म्हणे एकटीने मूल वाढवणार आहे. हिच्यासारख्या बाईचं काम नाहीये ते. अश्विनी तू तरी समजाव ग तिला. तिचा निर्णय चुकीचा आहे, असं करू नकोस. आई, असं नकावत रागा करून घेऊ. कदाचित आई म्हणून तिचा निर्णय. अगं मी पण तिची आईच आहे, तिच्या बाजूनेच विचार करते. एका घटस्फोटित बाईने एका मुलाला जन्म देणं म्हणजे फक्त लोक नाव आणि नावच ठेवतील तिला. तो विद्युत, त्याच्यावर किती विश्वास होता. पोटच्या पोरासारखी त्याच्यावर माया केली आणि त्यांनी किती समजूतदारपणाचे गोडवे गात होती मी त्याचे. जेव्हा लग्न झालं होतं तेव्हा वेगळे राहिले आणि घटस्फोट झाल्यावर हीच ते रग. कशाला काही अर्थच उरला नाही. आणि तू ग बाई, तू तरी घटस्फोटाचा निर्णय विचार करून घेतलायस ना, की नाहीतर परत अशी काहीतरी चूक करून बसाल. आणि मग मूल जन्माला आल्यावर त्याला कोणाचं नाव लावणार का तुम्ही? उज्ज्वला काय बोलतेस, कळतं का तुला? आई अहो. अश्विनी, तू का शिल्पीच्या निर्णयाला एवढा सपोर्ट करतेस? तुझा भाऊ तिच्या निर्णयाला सपोर्ट करणार आहे का? करणार आहे तिच्याशी लग्न? अगं काय बोलतेस उज्ज्वला तू, कळतंय का तुला? आणि यामध्ये अश्विनीचा काय दोष आहे? का बोलतेस तिला? आणि कार्तिकीला एक शब्द बोलायची गरज नाही. तू जरा विचार करून बोलत जा. बोला बोला तुम्ही सगळे, मलाच बोला, मलाच अक्कल शिकवा. जेव्हा लोकांना तोंड द्यायची वेळ येईल ना, तेव्हा तुम्हाला कळेल. हा माझा स्वतंत्र निर्णय आहे की मला ह्या बाळाला जन्म द्यायचा आहे. पण माझं असं म्हणणं आहे की जर तुला जबाबदारी घ्यायची असेल
तर मात्र तुला माझ्याशी परत लग्न करावं लागेल. आपण जेव्हा डिवोर्स घेतला तेव्हा तो सर्वस्वी आपला निर्णय होता. पण जर आपण पुन्हा लग्न करण्याचा विचार करतोय तर हा विषय फक्त आपल्या दोघांपुरता मर्यादित राहत नाहीये. त्यामुळे आपल्याला बाकीच्यांना विचारून त्यांच्या संमतीने हा निर्णय घ्यावा लागेल. शिल्पी तू एक नंबरची सेल्फिश आहे, सेल्फिश. हे जे तू बाळ बाळ करतेस ना, त्या बाळाचा व्यवहार करताना तुला लाज नाही वाटणार आहे. इतकी स्वार्थी बाई आहेस तू. ओरडू नकोस माझ्यावरती. माझ्या आयुष्यात, माझ्या या ऑफिस मध्ये तुझ्यासारख्या बाईला अजिबात जागा नाही. बाळा, तू नको काळजी करू सांग. तुझी आई जरी एकटी पडली असली ना तरी ती एकटी तुला सांभाळायला इनफ आहे. तू काळजी करू नको. यू बी ब्रेव्ह. मी आहे, मी आहे. ओके. अश्विनी, ही इन्स्टिट्यूट खूप छान वाटते. आपण लगेच जाऊया इकडे. चल. ह्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळेल ना? काय झालंय तुला? असा प्रश्न काय येतोय तुझ्या मनात? सांग मला. यू आर केपेबल. तुला मिळणारच. आणि अख्ख्या जगाला तू पॉझिटिव्हिटी वाटत असतेस आणि आता तू अशी वागतेस. अश्विनी, प्रत्येकामध्ये ना एक स्ट्रेंथ असते आणि ती स्ट्रेंथ आपण ओळखायची असते आणि त्याचा वापर करून आपल्या स्वप्नांना सत्यात उतरवायचं असतं. तुझी स्ट्रेंथ काय माहितीये? पॉझिटिव्हिटी आणि जिद्द. आणि या दोन स्ट्रेंथचा तू व्यवस्थित वापर केलास ना तर तू जे काय ठरवलंयस ना अश्विनी, ते सगळं सत्य होईल. अश्विनी, आता तुझा बिझनेस मोठा करायची वेळ आली आहे. आणि तुला अजून एक गोष्ट सांगायची मला. आता तू फक्त माझी बायको नाही आहेस किंवा मयुरीची, कुहूची आई किंवा आई बाबांची सून, एवढंच नाही. तू एक बिझनेस वुमन आहेस. आणि बिझनेस म्हणजे असा फावल्या वेळात, फ्री वेळात करायचा असं नसतं, किंवा ते 9 ते 5च करीन मी असंही नसतं. बिझनेसचा किडा हा असा डोक्यात असायला हवा आणि तो सतत जागा ठेवायचा असतो. तरच आपला बिझनेस मोठा होतो आणि सक्सेसफुल होतो. अश्विनी, एका नव्या पर्वाची सुरुवात होते तुझ्या आयुष्यात. अश्विनी, ब्युटी पार्लर हे खूप मोठं होणार आहे. त्याचा बिझनेस खूप मोठा ब्रँड बनणार आहे. आणि त्यासाठी हा श्रेयस वाघमारे, या अश्विनी श्रेयस वाघमारेला खूप खूप शुभेच्छा देतो.